गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजी दरामध्ये वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाने वाढ झाल्याची माहिती आहे। मुंबई, ठाणे आणि एमएमआर परिसरामध्ये सीएनजीचा नवा दर 79.50 रुपये प्रति किलो असेल आणि पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसचा दर 49 रुपये असणार आहे। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयाची वाढ झाली होती आणि आता त्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला। 1.5 रुपये प्रति किलो एवढी वाढ सीएनजीच्या दरात ही करण्यात आलेली आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पीएनजीच्या किमतीत 1 रुपये तर सीएनजीच्या दरात 1.50 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। नवीन दर हे 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेले आहे आणि नव्या दरानुसार आज पीएनजी 49 रुपये आणि सीएनजी 79.50 प्रति किलो असणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर हा भार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दर वाढलेल्या दरामुळे जे आहे ते एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडलेला आहे। इंधनांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। विरोधकांनी याचा विरोध सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र या सगळ्याचा फटका, या महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नवीन दर जे आहे ते आजपासून लागू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराडसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।